क्षुल्लक कारणावरून हत्या करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत चालल्यात। पती पत्नींच्या नात्यात अशा घटना सर्वाधिक घडतात। अशीच एक घटना आता समोर आली आहे। या घटनेत एका नवऱ्याने क्षुल्लक कारणावरून बायकोचा गळा आवळून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे। या हत्येनंतर नवऱ्याला पश्चाताप झाला होता आणि त्यामुळे तो रात्रभर बायकोच्या मृतदेहासोबतच झोपला। या हत्याकांडानंतर शहर हादरलंय। उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये ही घटना घडली आहे। या घटनेतील 70 वर्षीय मुन्नीलाल बेलधार यांना 3 मुले आहेत। त्यापैकी 30 वर्षाचा अनिल हा सर्वात लहान मुलगा आहे। त्याचा विवाह खलिदाबादच्या प्रियंका सोबत केवळ 3 वर्षापूर्वी झाला होता। दोघांनाही अद्याप मूलबाळ नाही। आरोपी अनिल बाहेर राहून पैसे कमावतो तर त्याची बायकोही गावीच राहते। दरम्यान काहीच दिवसांपूर्वी अनिल गावी परतला होता। गावी परतल्याच्या काही दिवसातच अनिलचा बायको प्रियंकाशी क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता। या वादातूनच अनिलने प्रियंकाची गळा आवळून हत्या केली। या हत्येनंतर अनिलला त्याने केलेल्या घटनेचा पश्चाताप झाला आणि रात्रभर अश्रू ढाळत बायकोच्या चेहऱ्यावर हात फिरवत तो तिच्या मृतदेहाच्या शेजारी झोपी गेला होता। सकाळ झाल्यावर मुलगा आणि सून घराबाहेर न पडल्याने अनिलच्या वडिलांना काळजी वाटू लागली। त्यामुळे त्यांनी खोलीचे दार ठोठावण्याचा प्रयत्न केला, मात्र अनिलनं दारच उघडलं नाही। त्यानंतर वडिलांनी खोलीच्या खिडकीतून पाहिले असता सून मृत अवस्थेत पडली होती। त्यानंतर वडिलांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती। यावेळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत दरवाजा तोडला असता त्यांच्या हाती प्रियंकाचा मृतदेह लागला। तसेच पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपी पती अनिलला देखील अटक केली आहे। या संदर्भात पतीची चौकशी केली असता त्याने सांगितले, रात्री आमच्यात भांडण झालं होतं, त्यामुळे मी रागाच्या भरात तिचा गळा दाबला होता, त्यामुळे तिचा मृत्यू झाला। मला तिला जाणून बुजून मारायचं नव्हतं। तिच्या मृत्यूनंतर मला खूप पश्चाताप झालाय, असंही अनिल म्हणाला। या प्रकरणी आता आरोपी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसेच या घटनेचा तपास पोलीस करत आहेत।